आतपर्यंत असा पापुत्रा झालेला आहे पूर्ण. हलकी फुलकी एकदम भजी झालेली. अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. सुरुवातीला बेसन टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकलेली आहे. हिंग टाकूया चिमूटभर. मीठ चवीपुरतं. अर्धा कप बेसन घेतलं होतं, त्यासाठी पाव कप पाणी घेतलेलं आणि याच्यातलं थोडं पाणी घालूया आणि सुरुवातीला गुठळ्या मोडून घेऊया. सर्व पाणी एकत्र घातलं तर गुठळ्या मोडायला थोडा वेळ लागतो आणि पीठ लवकर फेटता येत नाही. पाव कप पाणी टाकून सर्व गुठळ्या सुरुवातीला मोडून घेतल्या. अशा पद्धतीने पीठ एकदम स्मूथ करून घ्यायचं. आता आपण लागेल तसं पाणी टाकत राहूया. आता पुन्हा एकदा मिक्स करूया. आता ह्याच्यामध्ये मी ओवा नाही टाकलेले, तीळ, धने, आपण जो काही मसाला वापरतो भजीसाठी तो कोणताही मसाला वापरलेला नाहीये. कारण आपण बटाटे भजी करणार आहे. मसाला वापरला तर त्याचं जे कवर आहे ते मसाल्यांमुळे फुटतं आणि व्यवस्थित भजीही फुगत नाही. तर मसाला घातला तर व्यवस्थित भजी होत नाहीत. यासाठी आपण कोणताही मसाला वापरायचा नाही. फक्त हिंग, हळद इतकंच टाकलेलं आहे मी. व्यवस्थित फेटून घेऊया. आता मी हातानं व्यवस्थित फेटून घेत आहे. एक 3 ते 4 मिनिट तर पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं. म्हणजे काय होतं, पिठामध्ये हवा भरते आणि भजी एकदम हलकी फुलकी होतात. अर्धा कप बेसन घेतलं होतं, त्याला अर्धा कप पाणी नाही लागलेलं. अर्ध्या कपामधलं इतकं पाणी उरलेलं आहे. 3 ते 4 चमचे पाणी उरलेलं आहे. पीठ खूप पातळ नाही पाहिजे, खूप जाड नाही पाहिजे. अशी फ्लोई पीठ करायचं आहे. या पद्धतीने अशा प्रकारे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता पीठ 3 ते 4 मिनिट मी फेटून घेतलेले. आता एकदम थोडासा सोडा घालूया. आता पीठ फेटल्यानंतर ह्याला असे बबल आलेले आहेत, म्हणजे पीठ आपलं हलकं झालेलं आहे. तर अशा पद्धतीने पीठ फेटलं तर आपल्याला सोडा जास्त घालावा लागत नाही. पिठामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी योग्य पाहिजे. आता याच्यामध्ये पाव चमचाही सोडा घेतलेला नाही मी, त्याच्यापेक्षा पण कमी घेतलेलं आहे. 1-2 चिमूट सोडा घ्यायचा आहे. सोडा टाकून घेऊया. तर पीठ फेटून झाल्यानंतरच सोडा टाकायचा आहे. सोडा सुरुवातीला टाकायचं नाही. आणि पुन्हा एकदा पीठ फेटून घेऊया. हातानेच फेटायचं म्हणजे व्यवस्थित फेटलं जातं पीठ. चमच्याने खूप वेळ पण जातो आणि व्यवस्थित फेटलं जात नाही. पीठ आपलं फेटून झालेलं आहे. अगदी व्यवस्थित झालेलं आहे पीठ. आता बटाट्याचे असे हे काप करून घेतलेले आहेत. चिप्सची जी खिसणी असते त्याच्यावर खिसून घेतलेले आणि पाण्यामध्ये ठेवायचे. आता हे बटाटे किसल्यानंतर पाण्यामध्येच ठेवायचे. उघडे असेच नाही ठेवायचे, नाहीतर काळे होतात. आणि असे पातळ किसून घेतलेले आहेत मी. एक जर तुम्ही बटाटा घेतला तर त्याची भरपूर भजी होतात, कारण हे काप असे पातळ आहेत आणि ह्याला पीठ सुद्धा जास्त लागत नाही, कारण आपण पीठ एकदम कमी वापरतो याला. तर 3 ते 4 काप घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये काप टाकून घेतलेले आहेत. आता त्याच्यामध्ये बुडवायचा. आता हा मी जर बटाट्याचा एक चिप्स उचलला, थोडासा पिठाबरोबर उचलायचा, तर ह्याला असं पीठ जास्त लागून नाही राहिलं पाहिजे. म्हणजे खूप जास्त घट्ट केलं तर व्यवस्थित होणार नाही भजी. असं उचलल्यानंतर ह्याला पीठ असं व्यवस्थित लागून राहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, तरच भजी व्यवस्थित होतील. बटाट्याची भजी सोडून दिली. ही बटाट्याची भजी तेलात टाकल्यानंतर अगदी टम्म फुगलेली. तर अशा पद्धतीने ही फुगली पाहिजे. गॅस मध्यमच ठेवायचा, गॅस वाढवायचा नाही. मध्यम आचेवरच तळून घ्यायच्यात आपल्याला भजी. बटाटे भजी एकदम नाजूक असतात. आपण पीठ जास्त लावलेलं नाहीये भजीला. तर भजी एकदम गुलाबी रंगावर झाली की लगेच काढून घ्यायची. खूप जास्त वेळ तळत बसायचं नाहीये. तर असं गुलाबी रंग आलेला भजी आपण काढून घेऊया. अशी टम्म फुगलेली भजी आपली तयार आहे. पिठामध्ये पाण्याचं प्रमाण योग्य पाहिजे, म्हणजे भजी अशी व्यवस्थित फुगतात. आता दुसऱ्या वेळची पण आपण तळून घेऊया. असं पीठ घ्यायचं आहे आणि चिमटीनं असं सोडायचं आहे, म्हणजे भजी अगदी व्यवस्थित फुलतात. भजी एकदम मस्त अशी फुगलेली परतून घेऊया. मस्त भजी टमटमीत फुगलेली आहेत. तर अशा पद्धतीने ही बटाटे भजी बनवायची. एक भजी उघडून दाखवते कशा पद्धतीने झालेली, अशी एकदम टम्म फुगलेली आहे. आता याच्यामध्ये जर मसाला घातला तर ही भजी फुटतात, त्यामुळे मसाला नाही टाकायचे. आतपर्यंत असा पापुत्रा झालेला आहे पूर्ण. हलकी फुलकी एकदम भजी झालेली.